नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करोत हीच स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर येत्या 17 ऑगस्ट रोजी नागपंचमी आहे आणि त्या दिवशी पहिला श्रावणी सोमवार देखील आलेला आहे. आपण नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपवास करत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भावाचा उपवास का करावा, उपवास का करतात, त्याचबरोबर नागपंचमी उपवासाचे महत्त्व, उपवासाची संपूर्ण कथा आणि माहिती मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबातसुद्धा स्किप करू नका. नुकताच श्रावण महिना सुरू झाला आहे आणि या महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी ही 17 ऑगस्ट रोजी म्हणजे सोमवारी येत आहे. वैदिक पंचांगानुसार नागपंचमी हा सण श्रावण शुद्ध पंचमीला साजरा केला जातो. श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित मानला जातो आणि नाग हा भगवान शिवाच्या अलंकारापैकी एक आहे. त्यामुळे श्रावणातील नागपंचमीला शिवभक्ती आणि नागपूजा यांचा सुंदर संगम मानला जातो. अनेक भाविक या दिवशी शिवलिंगाची पूजा करून नागदेवतेचेही स्मरण करतात. नागपंचमीला नागदेवतेची पूजा करून कुटुंबाचे रक्षण, सुख समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करण्याची आपल्याकडे परंपरा आहे. नागपंचमी सणाशी संबंधित अनेक परंपरा प्रचलित आहे. त्याचबरोबर नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावासाठी उपवास देखील केला जातो. तर ह्या उपवासाचे धार्मिक महत्त्व काय आहे ते आपण पाहून घेऊया. श्रावण हा सणांचा महिना. या महिन्यातील पहिला सण हा नागपंचमीचा असतो. महाराष्ट्रात नागपंचमीच्या दिवशी धार्मिक विधींबरोबर अनेक लोकपरंपरा आणि सांस्कृतिक प्रथा पाळल्या जातात. त्याचपैकी एक म्हणजे नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावासाठी उपवास करणे. आदल्या दिवशी सर्व स्त्रिया आपल्या भावासाठी उपवास करतात. नागपंचमीच्या दिवशी काही ठिकाणी भावाच्या सुखसमृद्धी, दीर्घायुष्य आणि आरोग्यासाठी बहिणी उपवास किंवा व्रत करतात. या परंपरेमागे भाऊ बहिणीच्या प्रेमाचे आणि संरक्षणाच्या भावनेचे प्रतिमात्मक महत्त्व आहे. बहीण आणि भावाच्या दीर्घायुष्याची आणि सुखी आयुष्याची कामना करते, तर भाऊही बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारतो, अशी या लोकपरंपरेतील भावना आहे. म्हणून भावाचा उपवास हा केला जातो. आता आपण नागपंचमीचा इतिहास आणि महत्त्व पाहूया. यामागील पौराणिक कथा पाहता 5 युगांपैकी सत्येश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्येश्वरीचा भाऊ सत्येश्वर नागपंचमीच्या आदल्या दिवशी मृत्यू पावला होता. सत्येश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला आणि तिने नागरूपालाच आपला भाऊ मानले. तेव्हा तिला नागांनी वचन दिले की जी बहीण माझी पूजा करेल तिचे संरक्षण मी नक्की करीन. यामुळेच प्रत्येक स्त्री नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करून हा सण साजरा करते. आदल्या दिवशी भावाचा उपवास केला जातो. म्हणून नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक बहीण ही भावासाठी उपवास करते. हे एक धार्मिक आणि भावनिक कार्य असते. हा उपवास बहिणीच्या भावाप्रती असलेल्या प्रेमाची आणि संरक्षणाची भावना दर्शवतो. या दिवशी केलेला उपवास आणि पूजा नागदेवतेच्या कृपेने भावाचे आयुष्य सुखी आणि निरोगी करण्यासाठी मानले जाते. आता आपण नागपंचमी सणादिवशी काय करतात ते पाहूया. हिंदू धर्मशास्त्रात नागपंचमीला विशेष महत्त्व दिले आहे. नागदेवता शेतकऱ्यासाठी आणि सर्वसामान्य लोकांसाठी पूजनीय आहेत. नागांची पूजा केल्याने वाईट शक्तींपासून संरक्षण मिळते असे मानले जाते. तसेच नागांची पूजा आणि उपवास केल्याने घरातील वाईट ऊर्जा दूर होते आणि सौभाग्य प्राप्त होते. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करून दूध, लाह्या, फुले आणि नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा अनेक भागात आहे. प्रत्येक भागानुसार वेगवेगळ्या प्रथा परंपरा आहेत. काही ठिकाणी वारुळाची पूजा केली जाते. नागाला प्रत्यक्ष दूध पाजण्याऐवजी नागदेवतेच्या प्रतिमेची किंवा वारुळाची पूजा करणे अधिक योग्य मानले जाते. शहरामध्ये वारुळे नसतात तर घरामध्येच नागदेवतेचे चित्र काढून तांदळाने चित्र काढतात आणि त्याची पूजा केली जाते. उपवास करणाऱ्या महिला आपल्या कुटुंबाच्या परंपरेनुसार फलाहार किंवा सात्विक आहार घेतात. काही ठिकाणी भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्याचीही पद्धत आहे. भावाचा उपवास हा नागपंचमीच्या आदल्या दिवशी आपल्या भावासाठी केला जाणारा उपवास मुख्यतः लोकपरंपरा आणि भाऊ बहिणीच्या प्रेमाशी संबंधित जोडलेला आहे. नागपंचमीचा संबंध केवळ धार्मिक श्रद्धांशी नाही तर निसर्ग आणि शेतीशी जोडला जातो. नाग हे उंदीर आणि इतर शेतीला नुकसान करणाऱ्या जीवांवर नियंत्रण ठेवतात. त्यामुळे नागांविषयी आदर आणि त्याचे संरक्षण करण्याची भावना या सणातून व्यक्त होते.
महाराष्ट्रात नागपंचमीला धार्मिक विधीबरोबर अनेक लोकपरंपरा आणि सांस्कृतिक प्रथा पाळल्या जातात. या परंपरा गाव, प्रदेश आणि कुटुंबानुसार काही प्रमाणात वेगळ्या असू शकतात. नागपंचमीला नागदेवतेची पूजा केली जाते. नागदेवतेची प्रतिमा, मातीचा नाग किंवा वारुळाची पूजा केली जाते. हळद, कुंकू, फुले, अक्षता आणि नैवेद्य अर्पण करून नागदेवतेला नमस्कार केला जातो. आमच्या इकडे आदल्या दिवशी गव्हाच्या पिठाचे दिंडे करून तो नैवेद्य वारुळाला दाखवला जातो. त्याचबरोबर वारुळाची पूजा केली जाते. वारुळाला पवित्र मानून त्याची पूजा करण्याची देखील प्रथा आहे. वारुळाजवळ दिवा लावून नागदेवतेला नैवेद्य दाखवला जातो. काही भागात बहिणी भावाच्या सुख आणि आरोग्य, दीर्घायुष्यासाठी नागपंचमीचे व्रत किंवा उपवास करतात. भावाला ओवाळून त्यांच्यासाठी मंगल कामना करण्याचीही प्रथा काही कुटुंबात असते. त्याचबरोबर हातावर आपल्या मेहंदी काढली जाते. झिम्मा, फुगडी आणि गाणी म्हटली जातात. अनेक गावांमध्ये नागपंचमीच्या निमित्ताने महिला एकत्र येऊन पारंपरिक गाणी म्हणतात, झिम्मा, फुगडी खेळतात, झोके घेतात. त्यामुळे नागपंचमीला उत्सवी आणि आनंदाचे स्वरूप प्राप्त होते. श्रावणातील हिरवाळी आणि पावसाळ्याच्या वातावरणात झाडांना झोके बांधून महिला आणि मुली झोके घेतात. नागपंचमीच्या आसपास ही प्रथा विशेष लोकप्रिय आहे. त्याचबरोबर काही ग्रामीण भागात नागपंचमीच्या दिवशी जमीन खोदणे, नांगरणे किंवा शेतीची काही कामे न करण्याची परंपरा आहे. यामागे नागांना त्रास होऊ नये आणि भूमीचा सन्मान करावा अशी सांस्कृतिक भावना जोडली गेली आहे. त्याचबरोबर काही कुटुंबांमध्ये नागपंचमीच्या दिवशी चुलीवर स्वयंपाक न करण्याची किंवा विशिष्ट पदार्थ न बनवण्याची परंपरा आहे. काही भागामध्ये दिंड, पुरणाचे पदार्थ, खीर किंवा इतर पारंपरिक नैवेद्य करण्याची पद्धत आढळते. नागपंचमी हा सण पावसाळ्यात येत असल्याने चांगला पाऊस पडावा, शेती भरभराटीला यावी आणि पीक चांगले यावे यासाठी ही ग्रामीण समाजात प्रार्थना करण्याची परंपरा आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नागपंचमी सणाचे महत्त्व, नागपंचमी दिवशी काय करावे, काय करू नये, त्याचबरोबर भावाचा उपवास कधी करावा, कसा करावा, का करतात, त्याची संपूर्ण माहिती सांगितली आहे. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि असेच छान छान नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया तसाच एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.